नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण ना प्रॉपर म्हणजे असं एक कोल्हापुरी जेवण बोलतात ना, ते आपण आज जेवायला आलेलो आहे. तर त्याचा पुरा ॲड्रेस तुम्हाला ह्या व्हिडिओवरनं मिळणारच आहे. आणि मित्रांनो, इथं आहे ना आपण भरपूर ठिकाणी फिरलो, म्हणजे सर्वीकडे जातो, म्हणजे मुंबई पूर्ण एक्सप्लोर केले, नवी मुंबई पण आधी एक्सप्लोर केले. आणि आहे ना मित्रांनो, आपण बोलायला गेलात तर कोकणी, मालवणी किंवा वराडी भरपूर प्रकार टाईपचे जेवण ट्राय केलेत. ह्याच्या आधी ना आपण कोल्हापुरी पण जेवण ट्राय केलंय. मित्रांनो, बघूया आता ह्याची टेस्ट कशी आहे. त्या थाल्यांमध्ये आहेत ना मित्रांनो, तुम्हाला अनलिमिटेड तांबडा आणि पांढरा रस्सा मिळणार आहे की. तर या आपण बघूया ह्यांच्या हॉटेलमध्ये काय काय मिळतो. ॲड्रेस तुम्हाला प्रॉपर ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मिळणारच आहे. त्याचप्रमाणे आहे ना, इथं आपण सर्व प्राइस बसून जाणून घेणार आहोत की इथं किती रुपयापर्यंत मिळतो. तर या आपण बघूया ह्यांच्या हॉटेलमध्ये काय काय मिळतं. मला कोल्हापुरी जेवण जेवायचं आहे ना, तर आज हॉटेल कोल्हापुरीला आपण आलो, भेट दिलेली आहे. तर मित्रांनो, माझं नाव एक्साइड घ्या आणि मराठी युट्यूब चॅनल सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो. तर या तर मित्रांनो, इथं आलात ना तर तुम्हाला काय असा ॲम्बियन्स दिसेल. म्हणजे तुम्ही इथे आलात ना, फ्रेंड्स किंवा फॅमिली सोबत आलात ना, तर तुम्ही आरामात म्हणजे इथं लंच किंवा डिनर करू शकता. तर या तुम्हाला दाखवतो. हा मित्रांनो ॲम्बियन्स आहे यांचा. ॲम्बियन्स खूप छान आहे, नीट आणि क्लीन आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि किती आहेत ना, तुम्हाला टेबल भरपूर आहेत, कारण की भरपूर तुम्ही मोठी फॅमिली असेल किंवा बड्डेची पार्टी, त्याप्रमाणे तुम्ही इथं लंच एन्जॉय करू शकता किंवा डिनर एन्जॉय करू शकता. जसा तुमची फॅमिली असेल 10-15 माणसं असतील ना, तरी पण चालतील. इथे या तुम्ही आणि लंच किंवा डिनर असेल ते तुम्ही एन्जॉय करू शकता. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? श्री स्वामी समर्थ. काय नाव आपलं? सुवर्णा दत्तात्रय पाटील. अच्छा. आणि कधीपासून सुरुवात झाली या हॉटेलला आपल्या कोल्हापुरीला? आपल्या हॉटेलला मॅक्झिमम 1 वर्ष झालंय, पण आता सुरुवात आमची 2 महिने झाले. आणि हॉटेल कोल्हापुरी आपल्या म्हणजे पुरा प्रॉपर आपल्याला कोल्हापुरी गावठी जेवण आपल्याला पूर्ण मिळेल. बरोबर. मी विदर्भ स्पेशल सावजी मटण ठेवले. स्पेशालिटी काय आहे म्हणजे एकदम हॉटेलची बोलायला गेलात तर? हॉटेलची स्पेशालिटी म्हणजे आपल्या इथे तांबडा पांढरा रस्सा अनलिमिटेड आहे. गावठी प्रकारचं चिकन मटन हे आपल्याला गावठी मिळणार. मटन पण आपल्याला गावठी कोंबड्यांचं मटन असतं, त्याच्यामुळे कस्टमर भरपूर येते. आणि फिश वगैरे सगळं, फिश थाळी पण आहेत आपल्याकडे, सुरमई बांगडा वगैरे सगळं आहे. आणि आपलं हॉटेल कुठं आहे ते थोडं सांगू शकाल का? आपलं हॉटेल सेक्टर 8 कामोठे, नवी मुंबई. अच्छा. आणि टायमिंग सांगू शकाल? आपला सकाळी 10 ते रात्री 1 वाजेपर्यंत असतो. सकाळी 10 ते रात्री 1, म्हणजे लंच पण होईल आणि डिनर पण हो. आणि एवढा तर तुम्ही हॉटेल उभा केलाय, खूप छान हॉटेल आहे तुमचा. आणि तेच कुणी अशी मदत झाली आपल्याला की? ऍक्च्युली आधी मी नर्सिंग मध्ये होती. आता रिसेंटली 2 महिने झाले जॉब सोडले. तर माझी भरपूर दिवसापासूनची इच्छा होती की आपण हॉटेल हे करायचं म्हणून. आधी मेस वगैरे चालू होती आमची अशी, पण पप्पा एक्सपायर झाल्यानंतर आम्ही सगळं बंद केलेलं. आता परत काहीतरी करायचं आपण म्हणून चालू केलेलं. तर मंडळी, हाय ना हॉटेल कोल्हापुरीचा मेन्यू आहे, बघू शकता. यांच्या इथे ना व्हेजमध्ये पण जास्त व्हरायटीज आहे. ॲक्च्युली बघू शकता तुम्ही व्हेजच्या व्हरायटीज किती आहेत. आणि त्याचप्रमाणे ना जास्त लोकांना कसं माहिती आहे, नॉनव्हेज आवडतं. नॉनव्हेज जास्त असतात व्हेजपेक्षा. तर नॉनव्हेज लवरसाठी बघा एवढ्या त्याच्यामध्ये चिकन आहे, मटन आहे, फिश आहे आणि अंड्याचे भरपूर त्यांनी प्रकार ठेवलेले आहेत. बघू शकता हे अंड्याचे प्रकार आहेत. खूप चांगले, म्हणजे इथे एक सोय, तुम्हाला उत्तम जेवण एक बोलतात तो इथं खायला मिळणार आहे. एक नंबर मतलब आपको बोल नहीं सकता. खा के मुझे इतना अच्छा लग रहा है. मुझे पता है कि मैं काफ़ी टाइम से ढूंढ रहा था ये भोजन, मगर अभी मेरे को 2-3 महीने पहले मेरे फ्रेंड ने भी मुझे बताया, तो हम लोग अब कंटिन्यू आ रहे हैं खाने के लिए. जो रेट में मिलना चाहिए, वो जो रेट में आना चाहिए वो रेट में. चला मंडळी, हॉटेल कोल्हापूरला भेट दिली. आता जेवणावरती आलो. तर मेन कोर्समध्ये आपण बघूया त्यांच्या इथे काय मिळतो. इथे तुम्हाला मित्र आवडत ना, म्हणजे स्टार्टर तुम्ही करू शकता, कारण की जर मच्छी फ्रायमध्ये वगैरे तुम्हाला घ्यायचा ना, तुम्हाला स्टार्टर होऊन जाईल. पण आम्ही असं नाही बोललो, डायरेक्ट मेन कोर्सवरती आलो मित्रांनो. आणि मेन कोर्समध्ये आम्ही ना मटन थाळी मागवतो. त्या मटन थाळीमध्ये काय काय मिळतं हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मटन थाळीमध्ये आहे ना, हे आहे ना मटन ग्रेव्ही मिळेल. त्याचबरोबर आहे ना जिरा राईस तुम्हाला मिळणार आहे. ह्याची क्वालिटी आहे ना बेस्ट वाटली मला एकदम जिरा राईसची. त्याचबरोबर तुम्हाला भाकरी मिळणार आहे. हे बघा, भाकरीमध्ये पण ऑप्शन आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला तांदळाची, ज्वारीची, बाजरीची भाकरी मिळू शकते. जर तुम्हाला ते पण नको आहे ना, तर तुम्हाला इथे चपात्या मिळू शकतात. त्याबद्दल तुम्ही ह्याच्याबद्दल म्हणजे व्यतिरिक्त चपात्या पण आहेत, त्या तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर ना सुक्का मटण मिळतो मित्रांनो. मला हे सर्वात खूप आवडले आहे. बघा, हे सुक्का मटण आहे आणि याची आहे ना मित्रांनो क्वांटिटी पण म्हणजे चांगली देतात, एक बोलू शकतो. आणि एक प्रॉपर चव आहे कोल्हापूरची प्रॉपर चव पण तुम्हाला इथे मिळणारच आहे. त्याचबरोबर आहे ना, हे बघा बॉईल अंडा देतात.
सोलकढी पण देतात. हे आहे तांबडा पांढरा मित्रांनो. जेव्हा तुम्ही थाली ऑर्डर कराल ना तेव्हा तुम्हाला एक तांबडा पांढरा म्हणजे अनलिमिटेड जेवढा तुम्हाला प्यायचा आहे ना तेवढं तुम्ही बिंदास पिऊ शकता. हा तांबडा पांढरा आहे हा बघा. आणि हा तांबडा आहे मित्रांनो. आणि याचा आहे ना तांबडा पांढरा म्हणजे एक तुम्ही माहिती असेल की आपला एक बॉईल केलेला जो चिकन असेल किंवा मटन असेल त्याचा एक तो रस काढतात आणि त्याला बनवतात ना त्याला टेस्टी एकदम टेस्ट बघा येते. तर चला मित्रांनो आता तो झाला आपण ट्राय केला तांबडा पांढरा. त्याचबरोबर ना आपण थालीवरती येऊया मित्रांनो. थाली आहे मित्रांनो, ही भाकरी आम्ही घेतलेली. तर चला भाकरीपासून स्टार्ट करू आपण. कारण की चिकन मटन काय असेल ना त्याच्यासोबत भाकरी नसेल तर खरंच मजा नाही. तर चला आपण भाकरीसोबत ट्राय करूया. तर हा मटन ग्रेव्ही आहे मित्रांनो. तर ग्रेव्हीसोबत आपण पहिले ट्राय करूया. मटन तर खाणारच आहोत. तर कोल्हापूरची चव आहे मित्रांनो. कोल्हापूरची सर्व टेस्ट आहे इथं. तर बघूया कसा आहे. खरं एक मटनची स्मेल येते ना मित्रांनो भाकरीमध्ये किंवा जो खाताना तो मला वास खूप आवडला खरंच. त्याची स्मेल मला खरंच अजिबात म्हणजे बेस्ट वाटते. आणि त्याचबरोबर आहे ना तुम्हाला पहिले ह्याची क्वांटिटी दाखवतो खायच्या मित्रांनो. तुम्हाला किती पीस येतील ते बघा. हे बघा 4 ते 5 यातमध्ये पीस आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये आज छोटा वाटत असेल जे आपण बोलू शकतो प्लेट आहे त्या प्लेटमध्ये ना तुम्हाला छोटा वाटेल पण खूप मोठा आहे. आणि त्याचबरोबर आहेत ना ह्याच्यामध्ये पीस बघा. वा हे बघा खूप छान. म्हणजे मटन आहे ना मित्रांनो अगदी फ्रेश आहे. मी कसं तुम्हाला सांगतो हे बघा. हे ना एकदम सुटसुटीत आणि लुसलुसीत आहे बघू शकता. म्हणजे हा मटन फ्रेश आहे. आणि खाताना पण असं एक फ्रेशनेस जाणवतो. कारण की एक हाडावरचा जो मटन खायची मजा असते ना ते खरंच खूप वेगळी असते. खूप छान. तर मित्रांनो खरंच मटन आहे ना मला भाकरीसोबत जास्त आपल्याला राईससोबत पण खायचं आहे. आणि भाकरीसोबत खायला एक मजाच वेगळी आहे. बोलू शकतो मित्रांनो एक प्रॉपर म्हणजे एक ओरिजिनल कोल्हापुरी चव आहे ना त्याच्यामध्ये भेटली मला अलग असेल. पण ह्याचे मसाले आहेत ना मित्रांनो खरंच प्रॉपर म्हणजे एक कोल्हापुरी बोलू शकतो. तर या मित्रांनो त्याचबरोबर ना आपल्या मटन सुक्का पण दिलेला आहे. मटन सुक्का ती मित्रांनो बघू शकता ह्याच्यामध्ये पीस. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही म्हणजे क्वचितच बघायला भेटेल. हे बघा बघा क्वचित ही आहे. पण हे टेस्ट बघूया पहिले कशी आहे. आणि पीस पण खूप मोठे आहेत बघू शकता मित्रांनो. वा खरंच खरंच म्हणजे खूप डिफरंट आहे. ते आम्ही ग्रेव्ही खाल्ली ना त्याचे मसाले खूप डिफरंट आहेत. आणि जे आम्ही आता मी जे चिकन ट्राय केलं ना सुक्का सॉरी जे आता मटन मी सुक्का ट्राय केला ना त्याची टेस्ट काय अलग आहे मित्रांनो. खरंच अलग अलग म्हणजे प्रकारे बनवलेलं आहे. बीट आणि जे स्पायसीपणा ठेवलेला आहे म्हणजे एक तिखट आपण बोलू शकतो. ते तिखट पण खूप कमी आहे. आणि काय काय इतर ठिकाणी गेल्यात ना मित्रांनो खरंच कोल्हापूरच्या व्यतिरिक्त म्हणजे कोण पण माणूस येऊन इथं जेवून जाईल. तुमची मुलं आहेत ना आरामात जेवण जेवतील एवढा म्हणजे टेस्टी आहे. की मी भरपूर ठिकाणी गेलो ना तर पांढरा कसा असतो माहिती आहे तिखट नसतो एकदम नॉर्मल असतो. म्हणजे तिखट जरा पण नसतो. पण तांबडा बनवला ना तो थोडा स्पायसी लागेल तुम्हाला. मित्रांनो खूप छान होता. जर तुम्ही बघितलात ना चायनीजचा चिकन सूप असेल ना तो विसरून जाल जेव्हा ह्याची टेस्ट कराल तेव्हा. त्याचबरोबर आहे ना आपल्या तांबडा पण देतात. हा बघा तांबडा आहे ना तो तुम्हाला बघून स्पायसी वाटेल तुला. हा मित्रांनो बोलू शकतो झणझणीत आहे म्हणजे एक चव बोलू शकतो ना. तर चला मंडळी आपण आता हे जिरा राईस आहे. मला जिरा राईसची क्वालिटी खूप आवडली मित्रांनो. याला जास्त चव आहे. आणि हे आहे ना मटनच्या ग्रेव्हीसोबत ट्राय करणार आहे. बघा ही मटनची ग्रेव्ही मित्रांनो. आणि हेच आहे ना मी मटनच्या ग्रेव्हीसोबत ट्राय करून बघणार आहे की ह्याची चव कशी येते. त्याला आपण ट्राय करून बघू. वा म्हणजे इथं आलात ना तुम्ही म्हणजे निराश होणार नाहीत. त्यांची अशी चव आहे. म्हणजे राईस आणि ह्याचा कॉम्बिनेशन होता ना ते अगदी बेस्ट आहे. म्हणजे ग्रेव्हीसोबत जर तुम्ही आलात ना खाल्लात ना तरी तुमचं मन असं म्हणजे एकदम आठवण आम्ही काहीतरी येऊन तिथे खाल्ला म्हणून. डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस पुरा दिला आहे मी. त्या ॲड्रेसवरती तुम्ही नक्की तर भेट द्या. आणि सर्व एवढं तुम्हाला बघा एवढं खायला मिळणार आहे. हे अनलिमिटेड आहे बघू शकता. अजून एवढं आहे. अजून मला अंडा पण खायचं आहे.
आणि सोलकढी पण खायची आहे. तर मित्रांनो ह्याची प्राइस आहे ना फक्त 350 रुपये आहे. 350 रुपयामध्ये हे तुम्हाला एवढं खायला मिळणार आहे. आता एक पहिलीच वेळ आहे. अच्छा, आणि कसं वाटतं तुम्हाला जेवण? एक नंबर क्वालिटी, जेवण एक नंबर आहे, बरोबर. सगळं व्यवस्थित आहे. तर चला मंडळी, आपण आहे ना आता सेकंड मेन कोर्स आहे आपला, आणि त्याच्यामध्ये आपण ना कोलंबी थाली मागितलेली आहे. कोलंबी थालीमध्ये काय काय मिळतो ना हे तुम्हाला पहिलं दाखवतो. तर या, तर कोलंबी थालीमध्ये ना मित्रांनो, कारण की आपल्याला कोलंबी फ्राय पण दिली आहे, ह्याच्यामध्ये 5 पीस येतील विथ आपल्याला सॅलड मिळणार आहे. आणि मग तुम्हाला बोलू ना मित्रांनो की ह्याच्यामध्ये तांबडा मांढरा आहे, अनलिमिटेड मिळणार आहे तुम्हाला. हे बघा, हे आता पण आम्हाला दिलेलं आहे, अनलिमिटेड आहे. आणि त्याचबरोबर आहे ना आपल्याला कोलंबीची ग्रेव्ही मिळेल, ती तुम्हाला भातासोबत खायला योग्य वाटेल. आणि त्याचबरोबर ना भाकरी पण आपल्याला दिलेली आहे, की सोलकढी पण मिळते मित्रांनो. तेच सर्व आहे. तर चला मग पटापट ना टेस्ट ट्राय करूया की यांची टेस्ट कशी आहे ती पहिले बघूयात. कोलंबी फ्रायपासून स्टार्ट करूया. तर कोलंबीची आपण पहिली बघूया कशी क्वालिटी आहे. तर मित्रांनो एक फ्राय आहे इथे, आणि फ्रायचे बघू शकता, आणि हे एवढा मोठा आहे, हे बघा. आणि चला तर आपण बघू. हे पण सर्व कॉन्सेप्ट आहे ना यांचा पुरा कोल्हापूर आहे. म्हणजे ह्यांचे जे फ्रायचे मसाले वगैरे काय बोलू शकतो ना, जे फ्राय करतात ना ते पण मित्रांनो कोल्हापूर स्टाईलचाच आहे. कारण की भरपूर ठिकाणी करत नाही ह्याच्यावर तुम्हाला रवा दिसत, पण हा रवा नाही आहे. ह्याच्यावरती कसा एक मी कम्पेअर करतो, म्हणजे लॉलीपॉप सारखा बघा वरती थोडा दिसतो तसा, त्याचप्रमाणे ह्याच्यावरती पण तुम्हाला दिसून जाईल. किंवा क्रॅब लॉलीपॉप घेतला त्याच्यावरती असं तसं ते दिसून जाईल. हे बघा. तर चला ट्राय करूया कसं आहे ते तुम्हाला सांगतो. आजूबाजूला भरपूर टाइम मी खाल्ली, म्हणजे भरपूर आपण हॉटेलमध्ये गेलो, स्टॉलवरती गेलो, आणि जे ह्याची टेस्ट आहे ना मित्रांनो खरंच अगदी युनिक वाटली मला. म्हणजे एक तो सॉल्टी फ्लेवर येत होतो, आणि जे स्मेल येते ना खाताना मित्रांनो, एक माशाची स्मेल येते तुम्हाला माहिती आहे अजून, ती एक प्रॉपर येते आहे. आणि त्याच्यावरती जो मसाला लावलेला आहे ना मित्रांनो, त्याची वाचत न करू, कारण की त्याच्यावरती जो मसाला आहे ना बघा, हा एक बोलू शकतो की हा आपला रवा फ्राय नाही, पण ह्याच्यावरती जी कोटिंग आहे ना मसाल्याची लेअर आहेत बघा हे, आणि एक साईड ना क्रिस्पी वाटते मला, जी मागची साईड आहे ना हे बघा, हे क्रिस्पी वाटते मला. तर एक अक्का जर तुम्ही याचा एक कॉम्बिनेशन करून तोंड टाकला ना मित्रांनो, खूप छान. यांची भाकरीवरती होता हे मित्रांनो, भाकरी आहे. भाकरी तर तुम्हाला मग सांगितला की कसं तुम्हाला भाकरी तर मिळेल. आणि चला त्याचबरोबर ना ग्रेव्ही दिलेली आहे. कोल्हापूरचं एक जेवण बोललात ना मित्रांनो, थोडं तरी स्पायसी आपल्याला येणारच, एवढा तर नक्की आहे. पण एवढा पण नाही की तुमची जीभ जळेल असे, एवढा तर स्पायसी नसतो, नॉर्मल असतो. तर ही आहे बेस्ट तुकडा भाकरीचा आहे. बेस्ट, म्हणजे काय असं एवढा युनिक नाही, म्हणजे तो बोलवतो ना तिखट आहे की असं, किंवा एक प्रॉपर चव तुम्हाला इथं मिळून जाईल. त्याच्यामध्ये आहे ना मित्रांनो जे कोल्हापूरचे मसाले आहेत ना त्याला नक्की फ्लेवर आला, कारण की मागाशी मटण खाल्लं होतं ना त्यात जरा वैद्यकीय ग्रेव्ही पण आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये आहेत ना हे बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये पीस पण मिळून जातील हे कोलंबीचे, ते आपण ट्राय करूया बघूया. खूप छान अशी ग्रेव्ही पण बनलेली आहे, मला खूप आवडलं मित्रांनो. तुम्ही आलात ना नक्की तर ट्राय करा, मात्र विसरू नका. भरपूर थाल्या म्हणजे गॅस करू नका, जर तुम्हाला वेगळ्या थाल्या ट्राय करायच्या त्या पण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आहे ना आपण ग्रेव्ही पण ट्राय करूया. बघा ही ग्रेव्ही आहे, आणि मागेच बोललो तुम्हाला जिरा राईस इथं मिळून जातो तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा, ती तुम्हाला या कॅमेऱ्यामध्ये पण ती क्वालिटी यायची असेल. तर चला ट्राय करूया. ह्याच्यामध्ये आहे ना मित्रांनो मी कोलंबी घेतो. बघा कोलंबी थालीमध्ये कोलंबी नाही घेतली तर अपूर्ण जेवण आहे. एकदम प्रॉपर चव मला या हॉटेल कोल्हापूरला मिळाली मित्र. आणि हे बघा तुम्हाला एवढा सर्व मिळणार आहे. ह्याची प्राईस आहे फक्त 350 रुपये मित्रांनो, 350 रुपये एवढा मिळणार आहे. आणि सेम आहे तेवढा तांबडा पांढरा अनलिमिटेड पिऊ शकता. तर चला मंडळी, हॉटेल कोल्हापूरला आपण भेट दिली मित्रांनो. जेवण खूप टेस्टी होतं, म्हणजे एक प्रॉपर चव आहे ना, म्हणजे एक ऑथेंटिक बोलू शकतो कोल्हापूरची चव, ती आपल्याला इथे आज मिळून गेली. तर तुम्हाला यायचं झालं ना तर ॲड्रेस कॅप्शनमध्ये तुम्ही या आणि ह्या ॲड्रेसवरती एक भेट द्या मित्रांनो. इथे सर्व मिळेल तुम्हाला, म्हणजे मच्छी, मटन, चिकन आणि अंड्यांचे मध्ये काहीतरी ते तुम्हाला भरपूर इथे प्रकार आहेत, ते पण तुम्हाला मिळतील. आणि जर चिकनमध्ये पण भरपूर प्रकार आहेत, एक मटनमध्ये भरपूर प्रकार आहेत, म्हणजे वेगवेगळे प्रकार. एक सावजी बुजी आधी एक बोलतो, एक ग्रेव्हीवाला किंवा सुक्का,
हे सर्व तुम्हाला इथे मिळून जाणार आहेत. आणि ह्याची लोकेशन ना कामोट्यामध्ये आहे, सेक्टर 8 मध्ये. आणि मानसरोवर स्टेशनवर ना म्हणजे कमीत कमी तुम्हाला 10 मिनिटं लागतील अशा अंतरावरती आहे. व्हिडिओ कशी वाटली ना तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. ठीक आहे.